या पेट्रोलच्या नादानं मोठं कांड होता राहिलं. तर राम मंडळी, मी तुमचा मित्र यश. भावांनो, मी तुमचं स्वागत करतो 365 डे चॅलेंजला डे 7 मध्ये. भावांनो, तुम्हाला तर मालूमच आहे, मी मामाच्या घरी गेलो होतो. मग काय आपल्या मामाच्या गावचे मित्र पकडले. ते म्हणत आज रोडगीच करू म्हणत. मग काय पैसे गिशे जमा करून घेतले. विषय राहिलता गौराईचा. मग डायरेक्ट आपण आलो मुकुंदाच्या खतावर. तिथं गौऱ्या गिवऱ्या घेतल्या भरून. मग तेवढ्यात मयूर आला. मयूर म्हणे आपल्या वाळग्यात ते लागीन तेवढ्या गौऱ्या आहेत. मग त्याच्या वाळग्यात जाऊन तिथून गौऱ्या घेऊन घेतल्या. गौराईच्या पोतळ्यात पाण्याची कॅन शेकड्यात दिल्या टाकून. तेवढ्यात मयूर म्हणते, अरे बाबा वांगे आणायचे राहिले, मी चाललो म्हणे चौट्याला वांगे आणायला. मग तो गेला वांगे आणायला ना आम्ही आलो डायरेक्ट वावरात चाललो. वावरात आल्याबरोबर मुकिंदा आणि तेजसदा उंडा चुऱ्याला भिडला आणि इकडे गौऱ्या फोडणं चालू होत्या. उंडा चुरणं झाल्यावर आम्ही इकडे भिडलो रोडगे करायला. इकडे भिडले चूल पेटवायला. सगळ्यात पहिले येईन त्याला भात टाकून मग गौऱ्या पेटवायला लागत होतो कचरा. तर डायरेक्ट आपण आलो कचरा घ्यायला. कचरा दिलं पेटून. मग बाबा दळ उभा झाला चालू म्हटलं गौराईवर. इकडे वैभवदा भिडला होता भाजीसाठी दुसरी चूल पेटवायला. तेवढ्यात पोट्टेला आटून आलो की रोडगे तर तसेच ठेवले टाकले नाहीत गौराईवर. मग गौराईवर रोडगे दिले टाकून. मग इकडे भाजी करायला भिडले बाबा वैभवदा आणि मुकिंदा. आणि आम्ही या रोडगेला देऊन दिला पलाटणा इकडला तिकडे. आम्ही रोडगेला पलाटणा दिलो गेलो तर भाजी रेडी करून ठेवली. या मयूरला भाजी दिसल्या बरोबर हा तर डायरेक्ट गंज घेऊन बसला जेवायला. इकडे रोडगेच तर कोण काढले नव्हते रे बा. हा बसला कसा जेवायला. रोडगे इटके काढून डायरेक्ट बसलो आम्ही सर्व पोरं जेवायला. मग जेवण झाल्यावर हा गळीपा काय म्हणते मग वांग्याची भाजी वांग्याची भाजी लोटगे गपगप शिरा. गब्बरकीला जेवण झाल्यावर येणं तर रिकामी वेळे चले करणं लावते. जेवण झाल्यावर तो पोट्टेचा अकात नाही पाहायला जाय. कोणी बशी येतो कोणी झोपे. मग तेवढ्यात पोट्टे म्हणत चला घरी, लय टाइम झाला. मग डायरेक्ट आपण निघालो घरी जायसाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या तुमच्या भावाले.